नांदेड जिल्ह्यातील मुदखेड-मुगड परिसरात मागील 3 महिन्यांपासून रस्त्याचं काम सुरू आहे। या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील केळीच्या पिकावरती धूळ पसरली आहे। परिसरातील रस्त्याच्या या धुळीमुळे केळी पिकाची वाढ खुंटली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील 8 गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळले। भूजल सर्वेक्षणाच्या तपासणीत गावातील काही बोर आणि हातपंपाचं दूषित पाणी आढळून आलं आणि दूषित आढळलेल्या स्रोताचा वापर पिण्यासाठी करू नये अशा सूचना प्रशासनानं संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत। देहूरोडच्या ऐतिहासिक धम्मभूमीच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्तानं 25 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा होणार आहे। त्यासाठी राज्यभरातून लाखो बौद्ध अनुयायी येणार आहेत आणि त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय। तसंच यात्रेदरम्यान चोरट्यांचा होणारा सुळसुळाट पाहून पोलीस यंत्रणेनं सुद्धा सावध राहण्याचं आवाहन केलंय। बीडच्या लिंबा गणेश गावात मध्यरात्री अचानक आग लागून 2 दुकानं जळून खाक झाली। चंद्रकांत अवसरे यांचं श्री गणेश फ्रूट सेंटर आणि औदुंबर नाईकवाडे यांचं ईश्वर भारती कॉफी सेंटर जळून लाखो रुपयांचं नुकसान झालं आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडाचं विहंगम दृश्य पाहायला मिळालं। तांबडं फुटत असताना प्रतापगडाचा बुरुज इतिहासाची साक्ष देत मोठा रुबाबात दिसत होता आणि हे दृश्य पाहून या क्षणाला कॅमेऱ्यामध्ये टिपून घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही। गोंदिया जिल्ह्यातील प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचं उघड झालंय। हे कार्यालय उघडच असून त्यातील कपाटं सुद्धा कुलूपबंद नाहीत, त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। वाशिमच्या मंगळूरपीरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी यासाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। 37 शिक्षकांची आवश्यकता असताना केवळ 16 शिक्षकांचीच नेमणूक करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झाला असून भरधाव कारनं बाईकला उडवलं। अपघाताची भीषण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल। या भीषण अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झाला आणि महिला गंभीर जखमी झाली आहे। पुणे मुंबई लोहमार्गावरील खंडाळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती 2 कामगारांचा अपघात झाला। यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे। अप आणि डाऊन ट्रेन एकत्रित आल्यानं कामगारांचा गोंधळ उडाला आणि हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। यानंतर